आता त्याबद्दल मी काय मत परिवर्तन करणार नाही व्यक्त, परंतु याबद्दल मी त्या दिवशी सांगितलं आहे की मी त्यावेळेला हातबल झालो होतो. नवीन मुश्रीफ आता चेअरमन झालेले आहेत. नाही, त्याची काय मी माहिती घेतलेली नाही. त्यांचं नवीन जे काही त्यांचं रेखांकन आहे मला माहिती नाही, परंतु कोल्हापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचा विरोध आहे हे अनेक वेळा मुख्यमंत्री महोदयांच्या कानावर आम्ही घातलेलं आहे. तसंच काही शेतकरी जादा दर मिळावे म्हणून सुद्धा त्यांना भेटलेले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था सोबळावर लढा अशी मागणी आता कार्यकर्त्यांनी केली आहे. राष्ट्रवादीची तशी तयारी असणार आहे? नाही, आता माझी आमदार के पाटलांचं भाषण तुम्ही नीट ऐकलं असेल. जिथं आमचं जमेल तिथं सह, नसेल तिथं शिवाय, असं त्याचा बोलण्याचा हेतू होता. नवीन मुश्रीफांना अध्यक्ष करायचं नाही अशी तुमची भूमिका होती. मात्र राज्यातील नेत्यांचा तुमच्यावरती दबाव होता का त्यांना अध्यक्ष करण्याचा? आता त्याबद्दल मी काय मत परिवर्तन करणार नाही व्यक्त, परंतु याबद्दल मी त्या दिवशी सांगितलं आहे की मी त्यावेळेला हातबल झालो होतो. नवीन मुश्रीफ आता चेअरमन झालेले आहेत. चांगलं काम करावं अशी अपेक्षा आहे. उद्धव ठाकरे गटाचे 7 खासदार जे आहेत ते शिवसेनेच्या एकनाथ शिंदे आणि भाजपच्या संपर्कात आहेत. असे काही खासदार राष्ट्रवादीच्या संपर्कात आहेत. आता आपल्याला माहिती आहे की अनेक दिवस अशा या चर्चा सुरू आहेत. त्याचं फलस्वरूप आलं की आम्ही तुम्हाला सांगतो. राज उद्धव भेटले तशी चर्चा आहे. तुम्हाला काही तुमचे मित्र नाही, ते काय आम्ही वर्तमानपत्रामध्ये वाचतोय ते दोघे भाऊ एक होणार म्हणून. आमच्या शुभेच्छा आहेत. वास्तविक लक्ष्मण हाकेंची फार मोठी चूक होती. तर अजितदादा पवारांच्या सारख्या 40 वर्षे समाजकारण राजकारणामध्ये ते 8 वेळा विधानसभेत निवडून आलेले आहेत. ते राज्याचे उपमुख्यमंत्री जवळजवळ 7-8 वेळा झालेले आहेत. 11-12 वेळा त्यांनी अर्थसंकल्प मांडलेला आहे. ते खासदार होते. अशा अनेक वर्षे राजकारणात समाजकारणात असलेल्या एका महान व्यक्तीबद्दल अशी गोचीड वगैरे अशी करणं हे काय त्यांना योग्य नाही. त्यांना वास्तविक जे पक्षाचे नेते आहेत त्यांनी त्यांना समज देण्याची आवश्यकता आहे. विनाकारण महायुतीमध्ये गोंधळ होईल अशा प्रकारचं वर्तन कुणी करता कामा नये. प्रत्येकाने आपली पायरी ओळखून राहावं एवढाच माझा त्यांना सल्ला असेल. राज्याचे कृषी मंत्री सातत्यानं